माझं नाव भूपेंद्र बागुल, ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ नाशिक जिल्हा अध्यक्ष। HSRP वाहनाच्या नंबर प्लेटच्या नावाखाली होणारी वाहनधारकांची लूट थांबवावी। सन 2019 पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांच्या अत्याधुनिक अशी उच्च सुरक्षा पार्टी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट 30 एप्रिल पूर्वी बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे। महाराष्ट्र परिवहन विभागातर्फे यासाठी देशात सर्वाधिक दर असणाऱ्या 3 कंपन्यांना टेंडर देण्यात आले आहे। त्यामुळे इतर राज्यातील दर यामध्ये खूप मोठी तफावत आहे। त्यामुळे वाहनधारकांची जी होणारी लूट आहे ती थांबवावी। राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे काम 3 कंपन्यांनी दिले। महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यात HSRP बसवण्याचे दर खूपच कमी आहेत। दर आकारणी 2 व्हीलरसाठी महाराष्ट्रात 450 रुपये, आंध्र प्रदेशमध्ये 244 रुपये, गुजरातमध्ये 160 रुपये, झारखंडमध्ये 300 रुपये, गोवा 155 रुपये, तसेच रिक्षासाठी महाराष्ट्रात 500 रुपये, आंध्र प्रदेशमध्ये 282, गुजरातमध्ये 200, झारखंडमध्ये 340, गोव्यात 155 रुपये, तसेच कारसाठी दर महाराष्ट्रामध्ये 745 रुपये, आंध्र प्रदेशमध्ये 619, गुजरातमध्ये 460, झारखंडमध्ये 540, गोवामध्ये 203, तसेच ट्रक आणि टेम्पोसाठी महाराष्ट्रात 745, आंध्र प्रदेशमध्ये 649, गुजरातमध्ये 480, झारखंडमध्ये 570, गोवा 232। राज्यात दुप्पट दर आकारणी वाहनांचा उच्च सुरक्षा पार्टी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची मुदत 30 एप्रिल। यामुळे वाहनधारकाची नंबर प्लेट बसवून घेण्यास प्राधान्य देत आहे, परंतु राज्यातील नंबर प्लेट बसवण्यासाठी आकारण्यात येणारी फी ही गोवा, गुजरात व इतर राज्यांपेक्षा दुप्पट आहे। याचा फटका थेट वाहनधारकांना बसत आहे। असे इतर राज्यात जे रेट आहेत, जे दर आहेत, गोव्यामध्ये जसे कमी आहेत, तर महाराष्ट्रातच का एवढे दर लागू केलेले आहेत? तर त्यासाठी ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाची मागणी की इतर राज्यांसारखे जे रेट आहेत तेच महाराष्ट्रात पण लागू करण्यात यावे।